मंडळी, आज आपण SIP बद्दल जाणून घेणार आहोत. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा SIP चा खरोखर अर्थ आहे. आणि यामधून कुठल्या बँकेच्या खात्यावर इन्व्हेस्टमेंट केली जात नाही. प्रथमतः हा समज आपण लक्षात घ्यावा. त्यानंतर हे पैसे जे आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवतो त्याच्याद्वारे आपल्या नावे युनिट शेअर मार्केटमध्ये खरेदी केले जातात आणि त्या युनिटच्या प्राइसवर परतावा आपल्याला SIP माध्यमातून मिळत असतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि SIP आपण 500, 1000 कितीही रुपयांना किंवा लमसम अमाऊंट टाकून करू शकतो. आपलं एक उद्दिष्ट घेऊन आपण SIP चालू करू शकतो आणि उद्दिष्ट नसेल तर SIP चालत नाही. हा अनुभव आहे. म्हणून उद्दिष्ट आपलं काय असू शकतं की मला पुढील 5 वर्षात कार खरेदी करायची, घर खरेदी करायचे, किंवा पुढील 10 वर्षात माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला फंड्स हवेत, किंवा पुढील 20 वर्षासाठी माझ्या स्वतःच्या रिटायरमेंट करता मला फंड हवे. म्हणून आपण त्यामध्ये गुंतवू शकतो. आणि हा उद्दिष्ट असेल तरच SIP चे मंथली सेव्हिंग आपण नित्यनियमाने करू. अन्यथा आपल्याकडून SIP तील जो मंथली भरणा असतो तो आपल्याकडून जात नाही. हा अनुभव आहे. आणि म्हणून उद्दिष्ट सहित केलेली गुंतवणूक SIP मध्ये लॉंग टाइम चालते. अशातच जर घरातील कर्त्या माणसाचं काही झालं तर फक्त SIP तील फंड व्हॅल्यूच रिटर्न मिळतो, बाकी इन्शुरन्स यामध्ये नसतो. हा महत्वाचा फरक या ठिकाणी आहे. परंतु ज्या काही आत्ताच्या अनुभवावरून मोठमोठ्या लिस्टेड कंपन्या ज्या शेअर मार्केटला आहेत त्यांच्याकडून चांगला परतावा SIP मध्ये मिळालेला दिसतो. आणि हाच बेनिफिट इतर FDच्या तुलनेत SIP चा आजपर्यंतचा राहिलेला आहे. परंतु अनेक म्युच्युअल फंडचे वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय आहेत, जसं की सरकारी बॉन्ड असतील, प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपन्या असतील, किंवा नवीनच छोट्या लिस्टेड कंपन्या असतील. त्यामध्ये वेगवेगळ्या बॉन्ड्स मध्ये केलेली गुंतवणुकीवर तुमच्या SIP चा रिटर्न अवलंबून असतो. आणि म्हणून SIP ची निवड करताना योग्य पद्धतीने आणि चांगली करावी. हाच आजचा व्हिडिओचा SIP चा एक छोटासा माहिती देण्याचा हा प्रयत्न आमचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.